अमावस्येच्या दिवशी घरात कोणत्या वस्तू चुकूनही आणू नये आणि त्याचबरोबर असे कोणते 2 पदार्थ आहे की ते चुकूनही अमावस्येला खाऊ नये याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। 5 जुलै 2024 या दिवशी ज्येष्ठ अमावस्या आहे। शुक्रवार म्हणजेच आज ज्येष्ठ अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी ही खूप मोठी समजली जाते। प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येत असते। अमावस्येला पितरांची पूर्वजांची सेवा खास करून केली जाते। पितरांना तृप्त करण्यासाठी काही उपाय देखील केले जातात। लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी देखील काही उपाय केले जातात आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ह्या काही वस्तू ह्या चुकूनही अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरी आणायच्या नाहीये। त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा बाहेर पसरलेली असते आणि या दिवशी भरपूर लोक तांत्रिक क्रिया करत असतात किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती त्याला आवडत नसेल त्या व्यक्तीला कसं दुखवायचं, त्या व्यक्तीबद्दल वाईट कसं करायचं या गोष्टी देखील अमावस्येच्या दिवशी केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला कोणाच्याही हातून कितीही आग्रह केला तरी ह्या 2 वस्तू हे 2 पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाहीये। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खास करून अमावस्येच्या दिवशी भरपूर असे उपाय केले जातात, सेवा केल्या जातात। जशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते तिच्या बरोबर अलक्ष्मी देखील प्रवेश करत असते आणि या अलक्ष्मीने घरात प्रवेश करू नये म्हणून आपल्याला ह्या चुका करायच्या नाहीये। आता सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला अमावस्येच्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करायचा नाहीये। बघा, झाडू केरसुणी ही चुकूनही आपल्याला खरेदी करून घरात आणायची नाहीये। घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुणी वापरली जाते। समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी आली। केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत। गाढव हे तिचे वाहन असते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते। अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात। अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे आणि म्हणूनच अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू वा केरसुणी आणू नये। त्याचप्रमाणे इतर अमावस्येला देखील केरसुणी किंवा झाडू घरामध्ये आणू नये। त्याचप्रमाणे पूजा साहित्य आपण प्रत्येक पूजेमध्ये पूजेचं साहित्य हे वापरतो। आपलं जर का साहित्य अमावस्येच्या दिवशी संपत असेल तर आपण चुकूनही या दिवशी पूजेचं सामान घरामध्ये आणू नये। आपण ते आदल्या दिवशी आणून ठेवू शकतो किंवा संपण्याच्या अगोदर आपण पूजेचं साहित्य घरात आणून ठेवायचं आहे। अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे त्या दिवशी मांस, मटण, मद्य या गोष्टी चुकूनही खरेदी करून घरामध्ये आणू नये। त्याचप्रमाणे या दिवशी मांसाहार देखील आपण चुकूनही करू नये। यानंतरची वस्तू म्हणजे मीठ। बघा, अमावस्येच्या दिवशी आपण पांढऱ्या वस्तू ह्या दान करत असतो, जसं की पीठ, मीठ, तेल। तर या दिवशी आपल्याला ह्या वस्तू दान करायच्या आहेत। या दिवशी चुकूनही आपल्याला मीठ खरेदी करून घरी आणायचं नाहीये। त्याचप्रमाणे या दिवशी तेल देखील खरेदी करून आपल्याला घरामध्ये आणायचं नाहीये। तुमच्या घरातल्या ह्या वस्तू जर का संपणार असाल किंवा अमावस्या आली असेल तर तुम्ही ह्या वस्तू अगोदर चेक करून घेऊ शकतात आणि अमावस्येच्या आदल्या दिवशी तुम्ही ह्या वस्तू घरात आणून ठेवू शकतात किंवा अमावस्या झाल्यानंतर देखील तुम्ही ह्या वस्तू खरेदी करून घरामध्ये आणू शकतात। यानंतर म्हणजे अमावस्येच्या दिवशी चुकूनही तेलाने मालिश करू नये। याचा देखील संबंध आपल्या पितरांशी जोडलेला आहे। यामुळे आपल्याला पितृदोष लागू शकतो, पितरांचा त्रास होऊ शकतो। त्यानंतर आपल्याला या दिवशी चुकूनही कुठल्याही प्रकारचं पीठ हे दळण करून आणायचं नाहीये। तुम्ही आदल्या दिवशी दळण आणून ठेवू शकतात किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी दळण आणू शकतात। या दिवशी तुम्हाला चुकूनही पिठाचं दळण करून घरी आणायचं नाहीये किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं धान्य खरेदी करून देखील अमावस्येच्या दिवशी घरात आणायचं नाहीये। यामुळे देखील आपल्यावर अलक्ष्मी ही नाराज होऊ शकते।
आता यानंतर बघा, या दिवशी चुकूनही आपल्याला केस कापायचे नसतात, चुकूनही या दिवशी दाढी करू नये, नखे कापू नये. या गोष्टींचं पालन काटेकोरपणे अमावस्येच्या दिवशी केलं पाहिजे. जर का तुम्ही ह्या गोष्टींचं अमावस्येला पालन करत नसाल तर तुमच्या घरात अलक्ष्मी प्रवेश करते आणि माता लक्ष्मी नाराज होऊन घरातनं निघून जाते. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला चुकूनही तुमच्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्याला द्यायची नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे कोणालाही उधार किंवा उसनेवारी म्हणून इतरांना द्यायचे नाहीये. यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी ही निघून जाते आणि दुसऱ्याच्या घरामध्ये ही लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास्तव्य करत असते. त्याचप्रमाणे आपण या दिवशी गरजूंना, ब्राह्मणांना गव्हाचं पीठ, तेल, मीठ, लाल सुक्या मिरच्या ह्या वस्तू दान करू शकतो. बघा, पूर्वीच्या काळी आपल्या दारामध्ये अमावस्येवाली बाई यायची आणि ह्या वस्तू आपण तिला शिदा स्वरूपात दान देत असायचो. तर या पद्धतीने तुम्ही ह्या वस्तू एखाद्या गरीबाला, एखाद्या मंदिरात किंवा ब्राह्मणाला तुम्ही दान करू शकतात. आता यानंतर चुकूनही या दिवशी अशा कोणते 2 पदार्थ आहे की ते आपल्याला खायचे नाहीये. बघा, जे आपल्यावर वाईटावर असतात किंवा ज्यांना आपण नकोशे असतो, अशी लोक अमावस्येच्या दिवशी खास करून आपल्यावर करणीबाधा, वाईट तांत्रिक क्रिया करत असतात. आणि म्हणूनच या दिवशी अशा लोकांनी आपल्याला कितीही आग्रह केला तरी या 2 वस्तू आपल्याला चुकूनही खायच्या नाहीये. त्या म्हणजे, एक म्हणजे पांढऱ्या रंगाची वस्तू. तुम्हाला पांढरी मिठाई, दूध, कॉफी, चहा कोणी कितीही आग्रह केला तरी तुम्हाला या गोष्टी चुकूनही तुम्हाला सेवन करायच्या नाहीये. त्याचप्रमाणे दही या वस्तू तुम्हाला कोणी कितीही खायला दिल्या तरी तुम्हाला त्या खायच्या नाहीये. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी कोणी प्रसाद म्हणून मिठाई देतं, पेढा देतं, खोबरं देतं, या वस्तू देखील तुम्हाला खायच्या नाहीये. आता तुम्हाला ह्या वस्तू खायच्या नाही म्हणजे काय करायचं, तुम्ही ह्या वस्तू हातात घ्यायच्या आहे आणि पुढे गेल्यानंतर एखाद्या झाडाखाली तुम्ही ह्या वस्तू ठेवून देऊ शकतात. तुम्हाला त्या घ्यायच्या आहे परंतु तुम्हाला त्या खायच्या नाहीये. तर ह्या वस्तूंमधून करणीबाधा, तांत्रिक क्रिया ह्या केल्या जातात आणि ह्या गोष्टी आपल्यावर कोणीही करू नये यासाठी आपणच या दिवशी आवर्जून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि जे वाईटावर असतील आपल्या, त्यांनी दिलेल्या कोणत्याही वस्तू आपल्याला सेवन करायच्या नाहीये. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.